मी योगेश सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उपशहराध्यक्ष। खरं तर काल एक व्हिडिओ व्हायरल झाली। त्या व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी बॉय आणि एक कस्टमर यांच्यामध्ये जी बाचाबाची झाली, याच्यामध्ये मराठी बोलता येत नाही म्हणून पिझ्झाचे पैसे देणार नाही या विषयावर जो वाद झाला, त्या संदर्भात खुलासा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ करतो। त्याच्यामध्ये माझ्याबरोबर ज्यांनी पिझ्झा विकत घेतला त्या पाठक मॅडम, डॉक्टर पाठक, तसंच जो डिलिव्हरी बॉय तो डिलिव्हरी बॉय रोहित लवेरा हा सुद्धा या ठिकाणी आहे। माझं असं मत आहे की पाठकताईंनी जे काय घटना घडली ती घटना या व्हिडिओच्या माध्यमातून बोलावी अशी मी त्यांना। नमस्कार सगळे जे काही व्ह्युअर्स आहेत सोशल मीडियाचे, त्यांना माझा नमस्कार। सर्वप्रथम मी मनसेचे सगळ्या टीमचे आभार मानते। राजजी ठाकरे साहेब, सावंत साहेब, सर्वेश सावंत, प्रथमेशजी आणि नारकर सरांचे मी सगळ्यांचे आभार मानते, कारण ते माझ्या पाठीशी उभे राहिलेत। कारण माझी काहीच चूक नव्हती। छोटासा इश्यू झाला होता की मी पिझ्झा बोलावला होता। बोलावतानाच आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुमच्या प्रिव्हियस एक्सपिरियन्सच्यामुळे आम्ही पहिले बॉक्स ओपन करून बघू आणि कॅश ऑन डिलिव्हरी आम्ही देऊ, कारण की 2-3 वेळा पिझ्झा स्पिल आउट होऊन आला होता, बॉक्स थोडा डॅमेज होता। तर जेव्हा हा डिलिव्हरी बॉय आला तेव्हा तो बोलला की नाही ऐसा आप नहीं खोल सकते, पण आम्ही त्याचं 799चं पेमेंट ऑलरेडी केलं होतं। माझ्याकडे त्याचं स्क्रीनशॉट आहे आणि मी त्याला फक्त एवढंच बोलली की तुम्ही मराठीत बोला, आम्हाला तुमचं हिंदी ऍक्सेंट समजत नाहीये। त्याच्यावरनं तो मुद्दा व्हायरल झाला आणि तो बोलला की मी मराठी नाही बोलणार आणि तुम्हाला पैसे नाही द्यायचे म्हणून तुम्ही मराठी बोलायला भाग पाडताय का, किंवा मराठी नाही बोलेगा तो पैसा नाही मिलेगा, असं ते जो बोलत आहे हे पूर्ण कम्प्लिटली चुकीचं आहे। त्याचा जो त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला, मला त्याच्यावर आक्षेप आहे, कारण त्याच्यानंतर मला भयानक मानसिक त्रास झालेला आहे। त्याच्यानंतर सगळे मनसेची टीम माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि मला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे। त्यामुळे मी सगळ्यांचे धन्यवाद मानते, राजजी ठाकरे साहेब आणि पूर्ण त्यांची टीम आहे, सावंत साहेबांची, भांडूपची आणि पूर्ण मुंबईची, त्याचे मी आभार मानते। आणि मला बस एवढंच माझ्यासाठी क्लिअर करायचं आहे। पैसे दिलेले होते, वाद हा त्यांच्याकडनं वाढला, मला माहित पण नव्हतं की व्हिडिओ केव्हा, एक प्रकरण 10 तारखेला झालंय आणि कालपासून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला है। जो भी हुआ गलती से हुआ, मैंने वायरल नहीं किया है। तो मैंने एक डॉनर्स के ग्रुप में भेजा था, तो वहां से मतलब वायरल हो गया वीडियो। तो ऐसा कुछ नहीं हो, मैम ने मेरे को पेमेंट सब किया था। तो कुछ ऐसा गलत फहमी में मत तुम लोग कुछ भी करो, जो भी वीडियो वायरल कर रहे हैं मत करो प्लीज। तो मैडम की माफी मांगतो, सॉरी मेरे से गलती हो गई, और जो भी ये लोग कर रहे वायरल ऐसा कुछ भी नहीं है। मैम बहुत अच्छी है भाई, प्लीज ऐसा मत करो। पैसा भी दिया उन मैम ने मेरे को महाराष्ट्र। और जो तुम लोग गलत फहमी कर रहे हो कपल्स नहीं हो, माँ बेटे, प्लीज ऐसा वीडियो वायरल मत करो। मैं हाथ जोड़ता हूँ और मैं मराठी बोलूंगा भी और सीखूंगा भी। जय हिंद, जय महाराष्ट्र।